टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे थांबलेल्या हॉटेल बाहेर शिवसेना, ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे थांबलेल्या हॉटेल बाहेर आता सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे धुळे शहरात थांबणार असल्याची माहिती मिळाली होती, मात्र त्यानंतर या संपूर्ण कारणास्तव माणिकराव कोकाटे यांनी धुळे शहराबाहेरच थांबण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांच्या काही जवळच्या लोकांकडून सांगितलं जात आहे आणि त्यानंतर आंदोलन जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात केलं जाणार होतं। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाकडून आणि त्यांच्या संबंधितांकडून या संदर्भात सुरक्षेची काळजी घेत माणिकराव कोकाटे यांचा जो मुक्काम आहे तो काल धुळे शहराबाहेर झाला। ज्या ठिकाणी माणिकराव कोकाटे थांबलेले आहेत त्या हॉटेल बाहेर आंदोलकांकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळत आहे। माणिकराव कोकाटे यांच्या सुरक्षेत देखील ही वाढ करण्यात आल्याचं आपल्याला एकंदरीतच या ठिकाणी बघायला मिळत आहे। खरं तर माणिकराव कोकाटे आज धुळे दौऱ्यावरती आहेत। काल नाशिकवरून निघाल्यानंतर त्यांना 2 ठिकाणी समर्थन मिळालं, मात्र आज दुसऱ्या दिवशी त्यांच्या विरोधात आपल्याला आंदोलन आणि निषेध जो आहे तो बघायला मिळतोय। पवन येवले, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।